काय? ओळखलत का मला? अहो मीच ती उसगावची वर्षा उसगावकर. मी जाते बिग बॉसच्या घरात. खरं सांगू का तुम्हाला, आयुष्यात मला वाटलं नव्हतं मी बिग बॉसमध्ये जाईन असं. आज मी तिथेच जातीये. मला खरंच वाटत नाही. म्हणजे आय हॅव सरप्राइज्ड माय सेल्फ. आणि तुम्हाला अजून एक गंमत सांगू का? माझ्या मिस्टरांना माहिती आहे मी जाते ते, पण माझ्या आईला, माझ्या बहिणींना या क्षणी सुद्धा माहिती नाही आहे. पण त्यांचं रिॲक्शन्स मला बघायला आवडतील. काय असतील ते? अगं बाई, अरे बापरे, ते गोव्याचं आमच्या अवैस, तू मेदर होता किद्याक, तू किद्याक होता बिग बॉस, तू वचू नका, तुका जमच्या ना वगैरे वगैरे. ते कोकणीतले आमचे रिॲक्शन्स. पण नाही, गोंयच्या म्हज्या गोंयकारांनो, हांव बिग बॉस घरान वतात तर पात्रांव म्हणजे बॉस. सगळ्या पात्रांवांक हांव सांगतां की तुमी म्हाका खूब 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 वोट दियात. कळ्ळें तुमकां? बिग बॉसचं घर म्हणजे काय, ते कोणीतरी मला सांगितलं ते एक जेल असतं म्हणे, 5 स्टार जेल. तर 5 स्टार जेल ते काय असतं? तिथे मोबाईल नाही. मला सगळ्यात मोठा प्रश्न पडला. म्हणजे मी मोबाईल प्रेमी आहे असं नाही, किंवा सोशल मीडियावर सुद्धा मी असते, लोकांना हवी आहे म्हणून मी असते. मला खरोखर कुतूहल आहे या गोष्टीचं, ते अनुभवायचं आहे मला. मला जर संधी मिळाली की घरात तुम्ही कुठलीही वस्तू तुमच्या आवडीची किंवा कुठल्याही व्यक्तीला जर घेऊन जायचं असेल तर तुम्ही कुणाला घेऊन जाल? तर मी असं म्हणेन की 4 पायांचा जो प्राणी आहे, ज्याला शेपूट असतं, अशा माझ्या मांजरीनं मी घेऊन जाईन. माझ्याकडे 11 मांजरी आहेत, त्यामुळे एक इकडे एक अशी जवळ त्यांना घेऊन मी मस्त बिछानात झोपेन. रितेश देशमुख जेव्हा होस्ट म्हणून बिग बॉसमध्ये येत आहेत असं मला कळलं, तेव्हा मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. याचं मुख्य कारण म्हणजे एक तर रितेश देशमुख ह्या ॲक्टरनी मला खरोखर हसवलं आहे. मलाच नाही तर पूर्ण देशाला त्यांनी हसवलं आहे. आणि मार्मिक आहे. जेव्हा जेव्हा त्यांचं अँकरिंग मी ऐकलं आहे तर त्यांना ते नॅक आहे अँकरिंगची, ती सुद्धा एक टॅलेंट असावी लागते. त्यामुळे मला आनंद झाला. आता घरात गेल्यानंतर जे इनमेट्स आहेत माझे, किंवा फॅमिलीमधले जे मेंबर्स आहेत ते कसे असतील, काय असतील. ते लक्ष्मणराव देशपांड्यांचं एक वराड निघालं लंडनला, कसं होईल काय होईल, कसं होईल काय होईल, तसं थोडंसं असं झालं आहे नाही म्हटलं तरी. पण मला एवढं माहिती आहे की आजपर्यंत असं माझं कडाक्याचं भांडण कुणाबरोबर झालेलं नाही आहे. पण इथलं काही सांगता येत नाही बुवा. इथे एनिथिंग इज पॉसिबल इन बिग बॉस हाऊस. मला असं वाटतं की रणनीती म्हणजे मी सरळ मार्गाने चालणारी बाई आहे, सरळ मार्गाने चालणारी स्त्री आहे. त्यामुळे मला नाही वाटत की हा सरळ मार्ग मी सोडेन. उगाचच आपलं फुटेज मिळवण्यासाठी किंवा कंटेंट देण्यासाठी मला नाही वाटत मी असं काहीतरी करेन. मला कोणतं काम आवडणार नाही. मला पोळ्या लाटता येत नाहीत हो गोल गोल, ते तर नकोच. हां, मी कापून वगैरे देईन. मला 16 माणसांचा स्वयंपाक नाही करता येत. मी स्वतःला चर्चेत ठेवण्यासाठी बिग बॉस हाऊसमध्ये काय करीन हे मला अजूनही माहिती नाही. पण कदाचित मी माझ्या सिनेमातली काही नृत्य करीन. कारण मला नृत्यप्रधान गाणी मिळाली आहेत. तसंच मी गाईन, हे मला गायला आवडतं. म्हणजे 1-2 ओळी गुणगुणाव्याशा वाटतात मला, तर ते करीन असं वाटतं मला. नमस्कार मित्रांनो. आजपर्यंत अख्ख्या महाराष्ट्राने माझ्या चित्रपटांवर भरपूर प्रेम केलेलं आहे, माझ्या भूमिकांवर खूप प्रेम केलेलं आहे, आणि त्याच्यासाठी मी तुमची खरंच ऋणी आहे. पण आज जेव्हा मी बिग बॉस हाऊसमध्ये आहे तेव्हा मी वर्षा उसगावकर म्हणून तिथे जाते नाही का. त्यामुळे सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत वर्षा उसगावकर काय करते, कशी वागते, तिचं टेम्परामेंट काय आहे, तिच्यात काय गुण आहेत, काय अवगुण आहेत, हे तुम्हाला सगळं दिसणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला अशी विनंती करेन की जसं तुम्ही माझ्यावर, माझ्या भूमिकांवर प्रेम केलं,
तसं माझ्यावर आता प्रेम करा. मी खेळेनच हा गेम चांगला, पण तुमच्या मतांशिवाय काय आहे हो. कुणीही जरी मला नॉमिनेट केलं तरी तुम्ही जर मला मतं दिली तर विषाद आहे का कुणाची मला बिग बॉसमधून बाहेर काढायची? कुणाचीच नाही.